पहिले माझे नाम दरतर मातेला पहिले माझे नाम दरतर मातेला पहिले माझे नामाला वंदू मी कोणाला पहिले माझे नामाला दरतरे मातेला पहिले माझे नामाला दरतरे मातेला दुसरे माझे नाम तुम्ही कोणाला हे माझे नामाला जागे दर देवाला जागे दर देवाला जागे दर देवाला हे माझे नामाला वंदू मी कोणाला हे माझे नामाला कोणताही देवीला हे माझे नामाला कोणताही देवीला हे तिसरे माझे नामाला वंदू मी कोणाला तिसरे माझे नामाला कोणताही देवीला तिसरे माझे नामाला कोणताही देवीला हे माझे नामाला वंदू मी कोणाला हे माझे नामाला तांडव सूर्याला तांडव सूर्याला तांडव सूर्याला हे माझे नामाला वंदू मी कोणाला माझे नामाला गांगेश्वर देवाला माझे नामाला गांगेश्वर देवाला हे माझे नामाला वंदू मी कोणाला माझे नामाला गांगेश्वर देवाला माझे नामाला गांगेश्वर देवा पाचवे नमाला पाचिया पांडवाना पाचवे नमाला पाचिया पांडवाना पाचवे नमाला पाचिया पांडवाना पाचवे नमाला पाचिया पांडवाना सहावे नमाला सावला विठोबाला सहावे नमाला सावला विठोबाला सहावे नमाला सावला विठोबाला सहावे नमाला सावला विठोबाला सातवे नमाला साचिया असराना सातवे नमाला साचिया असराना सातवे नमाला साचिया असराना सातवे नमाला साचिया असराना आठवे नमाला गोकुळच्या कृष्णाला आठवे नमाला गोकुळच्या कृष्णाला आठवे नमाला गोकुळच्या कृष्णाला आठवे नमाला गोकुळच्या कृष्णाला नववे नमाला नवकंड पृथ्वीला नववे नमाला नवकंड पृथ्वीला नववे नमाला नवकंड पृथ्वीला नववे नमाला नवकंड पृथ्वीला दहावे नमाला दहावा गणकाशीला दहावे नमाला दहावा गणकाशीला दहावे नमाला दहावा गणकाशीला दहावे नमाला दहावा गणकाशीला अकरावे नमाला मंडपी दिव्याला अकरावे नमाला मंडपी दिव्याला अकरावे नमाला मंडपी देवाला अकरावे नमाला मंडपी देवाला बारावे नमाला बैसले सभेला बारावे नमाला बैसले सभेला बारावे नमाला बैसले सभेला बारावे नमाला बैसले सभेला बारावे नमाला तुझ्या वाजल्या बारावे नमाला तुझ्या वाजल्या बारावे नमाला तू कल्या वागल्या बारावे नमाला तू कल्या वागल्या अरे हो ध्रुवाचे महत्व रसिको आपल्या सर्वांनाच माहित आहे की दुर्वा गणेशाला अतिशय प्रिय का असतात हे आपण आता पाहणार आहोत म्हणजेच दुर्वांचे महत्व देव या सभेमध्ये प्रत्यक्ष यमराज कोटी दिसत नाही त्यामुळे हा संगीत उत्सव कसा साजरा करावा देव हो, प्रत्यक्ष यमराजाने आपल्या समस्त देवगणांना सभेचे आमंत्रण दिले
परंतु स्वतः यमराज मात्र आलेले दिसत नाही. हे काही योग्य नाही. मला वाटते आपण हा तिलोत्तमेचा नृत्य आविष्कार लवकरात लवकर चालू केला पाहिजे. बरोबर आहे इंद्रदेव. तिलोत्तमा, तुझं नृत्याला सुरुवात करावी. नारायण तिन्ही लोकात प्रचारणा भक्ती मार्गाचा हा नमुना सुगंधी ही काव्य सुमना चिपळा अन घेऊन वीणा माझी वंदना या विश्वाचारणा ओम हरि ओम नमो नारायणा 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 ओम हरि ओम नमो नारायणा. 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 भक्तीमध्ये गेलो म्हणती मजला हो नारद मुनी धर्मशास्त्राचा हो तज्ञानी सप्त पाताळी आगमनी सप्त पाताळिया भ्रमणे. सप्त पाताळिया भ्रमणे. समजवितो या भक्तजना उद्धार जीवनाचा करण्या एक नाम घ्या सदया वदना ओम हरि ओम नमो नारायणा 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 ओम हरि ओम नमो नारायणा. 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 या यमसभेमध्ये आपलं स्वागत असावं. नारायण नारायण समस्त देव हो या नारदाचा सादर प्रणाम. नारायण नारायण देव ऋषी गंधर्व आपण एवढे शांत का बरं? नारद मुनी या प्रत्यक्ष यमाच्या सभेत यमराज कोठे दिसत नाहीत, त्यामुळे आम्ही संगीत उत्सव बंद ठेवला आहे. नारायण नारायण परंतु देव हो या ठिकाणी देवाधिदेव इंद्रदेव हजर असताना अहो इंद्रदेवा आपण तरी कसे काय नाच गाणे बंद ठेवला? मुनिवर्य, माझे देखील हेच म्हणणे आहे. अहो ती तिलोत्तमा एवढी सौंदर्याने नटलेली असताना कुणाचा बरं मोह आवडेल? तेव्हा लवकरात लवकरात तिलोत्तमेचा नृत्य आविष्कार चालू करून घेऊया. तिलोत्तमा तुझ्या नृत्याला सुरुवात करावी. तिलोत्तमा तुझ्या नृत्याला सुरुवात कर.
या यमराज या समस्त देवांकडून आपले स्वागतच आहे. ठीक आहे नारदमुनी. देव ऋषी गंधर्व इंद्रदेव आम्ही हजर नसताना आमच्या नगरीमध्ये तिलोत्तमेचे नाच गाणे कसे काय चालू केले? नारायण नारायण. अहो यमराज, माझे देखील हेच म्हणणे आहे. प्रत्यक्ष आपल्या सभेत आपण उपस्थित नसताना अहो इंद्रदेवा, आपण तरी कसे काय नाच गाणे चालू? बरोबर आहे तुमच्या नारदमुनी. यमराज, आपणास यायला खूप उशीर झाला होता आणि सौंदर्याने नटलेले ते तिलोत्तमा पाहून आमचा तिच्यावर मोह चढला, म्हणून आम्ही तिलोत्तमाचे नृत्य गाणे चालू केले. वा इंद्रदेव, इंद्रदेव, पण तुम्हाला माहित आहे की आमच्याशिवाय आमच्या यमनगरीमध्ये कोणाचं काही चालत नाही. हे तुम्हाला माहित असताना सुद्धा तिलोत्तमेचे नाच गाणे चालू. यमराज, जरा शांत व्हा आणि मागे वळून त्या तिलोत्तमेकडे तरी पहा. तिचे ते अप्रतिम अलौकिक सौंदर्य पाहून आपण देखील मोहित झाल्याखेर राहणार नाही. ठीक आहे इंद्रदेव, इंद्रदेव, तिलोत्तमेचे नाच गाणे चालू करा. तिलोत्तमा, तुझ्या नृत्य आविष्काराला सुरुवात करावी आणि समस्त देवांना तुझ्या नृत्याने नाहू घाल. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. झाला आवर मोहाला या नृत्य दरबारात, झाला आवर मोहाला या नृत्य दरबारात. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. 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 नटून थटून सुंदर करून आले गा, पाहून सभेला प्रेम सुगंधी नाले गा. नृत्य कराया तन मन माझे मोडले गा, पाहून रूप देव सारे फुलले गा. पाऊली रूप देव सारे फुलले गा, पाऊली रूप देव सारे फुलले गा. अशीतील समानाते नाद घुमे या विश्वात, अशीतील समानाते नाद घुमे या विश्वात. असा आनंद सोहळा घडला यमनगरीत, आज घडला यमनगरीत. 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 मी कोण आहे आणि ते कसं कळलं आणि माझा जन्म कुणापासून झाला आहे?
तिलोत्तमेचे नाच गाणे चालू तिलोत्तमेचे नाच गाणे चालू असता क्षणी माझे तेज जमिनीवर पडतात तुझी उत्पत्ती झाली. म्हणजे तुमच्या तेजापासून माझी उत्पत्ती झाली आहे. होय. मग माझे नाव काय आहे? अरे तुझे नाव आंधळासूर असे ठेवत आहे. तुम्ही माझे नाव आता सुटवलं आहात. मग सांगा भाऊ पिताश्री, माझ्यासाठी कोणती कामगिरी आहे ती? तुझ्यासाठी कामगिरी साऱ्या देवांना सोडो की पळू करून सोड. त्यांचे धरित्र मंडल चालून भस्मसात कर. ठीक आहे पिताश्री, आपण सांगितल्याप्रमाणे त्यांचे सारे दरिद्र मंडळ चालून भस्मसात करेल. वाह! आपण आपला आशीर्वाद द्या. जा विजयी हो. ठीक आहे पिताश्री, या पण यमराजा तेजापासून माझी उत्पत्ती झाली आहे आणि हे सारं दरिद्र मंडळ मी नारायण नारायण. अरे हो 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 अन्नसुरा. आणि पाहिलं का आपण काय जन्मदास वर मिळालाय पहा. होय होय मुनिवर्य ऐकलत ना आपण. नारायण नारायण. परंतु अन्नसुरा, तुला या वराची प्रसिद्धी मुनिवर्य या वराची प्रसिद्धी म्हणजे काय म्हणायचं आपणास? नारायण नारायण. अरे अन्नसुरा, यमराजांचे ते जमिनीवरती पडतात, त्यातून तुझी उत्पत्ती झाली आणि तुझी उत्पत्ती होतात त्यातून सारे देव सैरावैरा पळत सुटले आहे. क्षणाचाही विलोड करू नको. असाच ताबडतोब निघून जा. ते इंद्रपुरीवरती स्वारी कर. तुला एकाच ठिकाणी साक्षात भोलेनाथ, इंद्रदेव आणि विष्णुदेव देखील पाहायला मिळतील. म्हणजे मुनिवर्य एका दगडात तीन पक्षी. मुनिवर्य आपण निश्चित राहा. त्या इंद्राचे राहतो आणि त्याची ते अमरावती चालून भस्मसात करतो. म्हणजे झालंच माझे काम. माझे देखील काम झाले. येतोच मी. हे मुनिवर्य थांबा. मुनिवर्य नारायण नारायण. मुनिवर्य एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ती म्हणजे आपण तर त्या देवांना सावध करणार ना. नारायण नारायण. अरे अन्नसुरा, मला जर का त्या देवांना सावध करायचे असते तर प्रथम मी तुला सूचित केले असते का? तू फक्त एकच लक्षात ठेव, तुला फक्त त्या तिन्ही देवांना युद्धात पराभूत करायचा. होय मुनिवर्य, आणि हे विसरून चालणार नाही. मुनिवर्य निघा पण. तोच मी. नारायण नारायण. हे इंद्रदेवा, अरे सावध राहा. अरे हा आणला चोर आला अमरावतीवर. म्हणून मग इंद्रदेवा सावध राहा. विष्णुदेवा, भोलेनाथा, यमराजांच्या सभेमध्ये तिलोत्तमेचे नाच गाणे चालू असताना एका भयानक राक्षसाची उत्पत्ती झाली आहे आणि तो राक्षस कोण आहे याच गोष्टीची चिंता लागून राहिली. इंद्रदेव, आम्हाला देखील या चिंतेची आकुलता लागली आहे. नारायण नारायण. या पंढरा पुराता हात ठेवून गटेवरी देव माझा तो श्री हरी उभा राहिला विठेवरी.
अमरावतीत आपलं स्वागत असावे. नारायण नारायण. समस्त देव हो, आज आपण एवढे शांत का बरं? मुनिवर्य, यमराजांच्या सभेमध्ये तिलोत्तमेचे नाच गाणे चालू असताना त्यातून एका भयानक राक्षसाची उत्पत्ती झाली आहे आणि तो राक्षस कोण आहे आणि यमराजांनी त्याला कोणता बरं वर दिला आहे याच गोष्टीची चिंता लागू राहिली आहे. नारायण नारायण. देव हो, आपणास लागलेली चिंता अशी योग्यच आहे. सांगा सांगा मुनिवर्य. यापुढे काय झाले हे मी तुम्हाला सांगतो. यमराजांचे ते जमिनीवरती पडतात, त्यातून एका भयानक राक्षसाची उत्पत्ती झाली आणि त्यास यमराजांनी अनलासूर असे नाव दिले आहे. काय अनलासूर काय? आणि त्यास वर दिला आहे की तू हे सारे दरिद्र मंडळ दारित करशील म्हणून. आणि त्याची नजर तुम्हा तिन्ही देवांवर आहे. मी केवळ सावध करण्यासाठी येथे आलो आहे. ठीक आहे. देव हो, आपण निश्चिंत राहा. तो अनलासूर याच ठिकाणी येत आहे. नारायण नारायण. आज बहुतेक अनलासूर येत नाही. आज वाणी खोटी ठरायची दिसते. मुनिवर्य, मुनिवर्य, त्यावेळेस सावध केले होते आपण तर ह्या देवाला सावध करण्याचं. अरे मग काय केलं? नारायण नारायण. अरे अनलासुरा, मी या ठिकाणी देवांना सावध करण्यासाठी आलेलो नाही. म्हणजे मुनिवर्य, तुला सांगितल्याप्रमाणे फक्त पाहण्यासाठी आलो. सारे देव एकत्र आहेत की नाही? वा वा मुनिवर्य, मुनिवर्य, आपण सांगितल्याप्रमाणे आज तिन्ही एकत्र आहेत. आज या तिन्ही देवांना मी जाणून बघतो. अनलासुरा, एवढा गर्व बरा नव्हे समजलास? हे इंद्रदेवा, अरे अजून तू मला समजलास? अरे यमराजा त्याच्यापासून माझी उत्पत्ती झाली आहे आणि म्हणून म्हणतो तुकडे अमरावती माझा स्वाधीन कर. आणि चालतो समजलास? अनलासुरा, ब्रह्मा विष्णू आणि भोलेनाथ यांच्या साक्षीने या वैभवशाली अमरावतीची निर्मिती झाली आहे आणि तिचा मोह तुला असणे साहजिकच आहे. पण ज्यांनी ज्यांनी या अमरावतीचा मोह धरला आहे त्यांचा सर्वनाश झालाय समजलास? वा वा इंद्रदेवा, हे इंद्रदेवा, अरे बरोबरच आहे. काय म्हणे ब्रह्मा विष्णू आणि महेश, अरे यांच्या साक्षीने अमरावती निर्माण केली आहे. म्हणूनच अमरावतीवर माझा मोह चढला आहे. आणि म्हणून म्हणतो इंद्रदेवा, अजून वेळ गेला नाही. अजून विचार कर आणि अमरावती माझ्या स्वाधीन कर. नाहीतर देवा, सहजासहजी अमरावती स्वाधीन करू नका तुम्ही याच्या. अनलासुरा, मुकाट्याने आलेल्या मार्गाने परत जा, नाहीतर हे इंद्रदेवा, खंडोलीकडे अरे या वाटेने मागे जर जाऊन समजलास? अरे मग चालतो.
साऱ्या देवांना सल्लाची परिघ सोडले आहे आणि हे सारं धरत्र मंडळ मुनिवर्य मुनिवर्य नारायण नारायण मुनिवर्य काय काय पाहता मुनिवर्य नारायण नारायण. अरे अल्लासुरा, समस्त देव गेले कुठे पाहतोय? मुनिवर्य समस्त देवांना मी सल्लाची परिघ सोडले आणि हे सारं धरत्र मंडळ मी नारायण नारायण. अल्लासुरा, समस्त देवांना युद्धात पराभूत केल्यानंतर हे सारे साम्राज्य आणि हे राजसिंहासन आता तुझे झाले आहे. काय होय अल्लासुरा, हे राजसिंहासन आता तुझे झाले आहे. ये विराजमान हो या राजसिंहासनावरती. ठीक आहे मुनिवर्य मुनिवर्य आपण सांगितल्याप्रमाणे या राजसिंहासनावर मी विराजमान होत आहे. मुनिवर्य आपण सांगितल्याप्रमाणे इंद्राची अमरावती विष्णूचा वैकुंठ लोक आणि शंभू महादेवांचा कैलास पर्वत या सर्व देवांना मी सल्लाची परिघ सोडले. अरे अल्लासुरा, मी सांगितल्याप्रमाणे तू तिन्ही देवांना युद्धात पराभूत केले आहे. हो. नारायण नारायण. काय हे शौर्य, काय हे धाडस, काय हा पराक्रम. समस्त देवांना युद्धात पराभूत करणे म्हणजे सामान्य गोष्ट नव्हे. नारायण नारायण. बरोबर आहे मुनिवर्य मुनिवर्य यालाच म्हणतात युगे युगे अरे अल्लासुरा, तू आता अल्लासूर राजे म्हणजे मुनिवर्य तुम्ही आता अल्लासूर राजे झालात. नारायण नारायण. वा वा वा, कसे दिसतात पहा आमचे अल्लासूर राजे. तुमचे ते जुळू त्या चंद्रालाही राजवे. नारायण नारायण. बरोबर आहे मुनिवर्य. अहो, कुठे आमचे देवेंद्र राजे आणि कुठे आमचे अल्लासूर राजे. नारायण नारायण. वा 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 मुनिवर्य परंतु अल्लासुरा, तुला फक्त या सिंहासनावरती बसून मुनिवर्य म्हणजे मुनिवर्य काय काय म्हणत आपलं. अरे अल्लासुरा, तुला जर का या संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती व्हायचं असेल तर असंच ताबडतोब निघून जा. त्या गणेशासोबत युद्ध कर. त्याला जर का तू युद्धात पराभूत केले तर या संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती तूच होशील. म्हणजे मुनिवर्य अजूनही तो पार्वती पुत्र गणेश बाकी आहे तर पण मुनिवर्य आपण निश्चित राहा. असं त्या गणेशाच्या गणेशाने जातो आणि त्या गणेशा गेलो बस बस माझे देखील काम झाले. येतोच मी. नारायण नारायण नारायण.
करू रे दानवा अभिमान तू नको करू रे दानवा अभिमान तू हरशील वेड्या रे तुझा प्राण तू नको करू रे दानवा अभिमान तू हरशील वेड्या रे तुझा प्राण नको करू रे दानवा अभिमान तू नको करू रे दानवा अभिमान तू अरसील वेड्या रे तुझा प्राण तू अरसील वेड्या रे तुझा प्राण तू हे ध्यान जरा रे देव भक्ती मनी रे ओर किती झालाशी तरी लहान तू नको करू रे दानवा अभिमान तू हरशील वेड्या रे तुझा प्राण तू नको करू रे दानवा अभिमान तू हरशील वेड्या रे तुझा प्राण नको करू रे दानवा अभिमान तू नको करू रे दानवा अभिमान तू अरसील वेड्या रे तुझा प्राण तू अरसील वेड्या रे तुझा प्राण तू अरे त्या माझ्या मृत्यू कारण तो पार्वती हे गजाननो अरे सावंत्र अरे हरलाचो हरला करायचं म्हणून म्हणतो गजाननो सावंत्र त्या दैत्यराज अंगलासुराने त्रिपुरात उच्चार मांडला आहे. काय करावं तेच काही सुचत नाही. इंद्रदेवा यातून आपणच काहीतरी मार्ग काढावा. नारायण नारायण देवही दैत्य पुढे हारले देवही दैत्य पुढे हारले अनलसुराने 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 स्वर्ग जिंकले अनलसुराने 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 स्वर्ग जिंकले यमन गरीत देवही फुलले स्वर्ग नगरीचे वैभव गेले कसे आज सारे विपरीत घडले कसे आज सारे विपरीत घडले पाहुनी दैत्य सारे हसले पाहुनी दैत्य सारे हसले नारायण नारायण समस्त देव हो आज आपण कोणत्या चिंतेत आहात मुनिवर्य त्या दैत्यराज अंगलासुराने त्रिभुवनात उच्छाद मांडला आहे आणि त्रिभुवनात त्याने त्राही त्राही करून सोडले आहे. काय करावं तेच काही सुचत नाही. नारायण नारायण देव हो आता यावर मार्ग म्हणजे एकच. आपण सारे देव मिळून
त्या विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करू म्हणजे तो विघ्नहर्ता गणेश आपल्या संकटात धावून येईल. हो हो मुनिवर्या, आपण सारे मिळून त्या विघ्नहर्ता गणेशाची आराधना करूया. ठीक आहे देव हो. होई आभास भेटीची आस लागली भक्त जना आला हा भार तुझी आधार करीतो ही वंदना हे देवा तुझी ओढ मना हे यातना तुझी ओढ मना हे यातना तुझी ओढ मला हे लाडक्या गणा तुझी ओढ मला हे लाडक्या गणा होई आभास भेटीची आस लागली भक्त जना आला हा भार तुझी आधार करीतो ही वंदना हे देवा तुझी ओढ मना हे यातना तुझी ओढ मना हे यातना तुझी ओढ मला हे लाडक्या गणा तुझी ओढ मला हे लाडक्या गणा वनवासुर दैत्य आला कोण आवरे ना त्याला तारा या विजनाला धावून या विरणाला धावूनी या विरणाला धावूनी या विरणाला वनवासुर दैत्य आला कोण आवरे ना त्याला तारा या विजनाला धावून या विरणाला धावून यावे आदरणाला संकट आले विपरीत घडले भेटाया तू येना संकट आले विपरीत घडले भेटाया तू येना हे देवा तुझी ओढ मना हे लाडक्या गणा तुझी ओढ मना हे लाडक्या गणा तुझी ओढ मला हे लाडक्या गणा तुझी ओढ मला हे लाडक्या गणा
कशासाठी आंदोलन करत आहात? विघ्नहर्ता गजानना, त्या दैत्यराज हनुमानासुरांचा त्रिकोणात उच्चार मारला आहे. सर्व देवतांना त्याने त्राही करून सोडले आहे. सर्व देवतांना बरोबर सोडलं आहे. काय करावं तेच काही सुचत नाही. गजानना, आता आपणच या समस्त देवगणांचे रक्षण करावे हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. देव हो, आपण निश्चिंत राहा. त्या अन्नासुराचा समाचार घेतो मी. गजानना, तो अन्नवासुर याच दिशेने येत आहे. कोण आहेस तू? मी पार्वती पुत्र गजानन आहे. अरे वा, म्हणजे तूच करतो पार्वती पुत्र गणेश. हे गजानना, अरे मुखाने गणेश माझ्या स्वाधीन कर आणि चालतो समजला. या अन्नासुरा, ही गणेश नगरी मी तुझ्या केव्हाही स्वाधीन करणार हे नाही. गजानना, अरे ही गणेश नगरी तुला माझं स्वाधीन करावीच लागेल. नाही तर या अन्नासुरा, मी तुला घेऊन टाकणार आहे. ठीक आहे गजानना. अरे मग पाहूया. अरे पाहूया कोणाला लागेल तुझे. चल चल. आम्हास वाटते गणराजांनी अन्नासुराला गिळल्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह होत आहे. हो मुनिवर्य, गणराजाने अन्नासुराला गिळल्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह होत आहे. आपण काहीतरी उपाय करून त्यांचा हा दाह शांत केला पाहिजे. बरोबर आहे तुमचे म्हणणे. मुनिवर्य, मी माझ्याकडे हिमवृष्टीचा वर्षाव गणराजाच्या मस्तकी करतो. पाहूया हा उपाय करून देखील गणराजाचा दाह शांत होतो का? ठीक आहे इंद्रदेवा. मुनिवर्य, मी केलेल्या हिमवृष्टीने गणराजाचा दाह काही शांत झालेला दिसत नाही. मुनिवर्य, माझ्या हातामध्ये असलेले शीतळ कमळ मी गणराजाच्या मस्तकी ठेवतो. ठीक आहे विष्णुदेवा. मुनिवर्य, माझ्या हातामध्ये असलेले शीतळ कमळ मी गणराजाच्या मस्तकी ठेवले आहे. त्यामुळे गणराजाला पद्म पाण्यानं ओळखलं जाईल. परंतु विष्णुदेवा, आपण ठेवलेल्या कमळाने देखील गणराजाच्या अंगाचा दाह शांत झालेला दिसत नाही. मुनिवर्य, माझ्यावर असलेले चंद्रकोट मी गणराजाच्या मस्तकी ठेवतो. ठीक आहे भोलेनाथ. हा पुढे
चंद्र याला भालचंद्र नावाने ओळखले जाईल. परंतु भोलेनाथा, आपण ठेवलेल्या चंद्रकोरने देखील गणरायाच्या अंगाचा दाह शांत झालेला दिसत नाही. ऋषी मुनी, यावर आपणच काहीतरी मार्ग काढावा. नारद मुनी, माझ्याकडे ऐकली सुरुवात तुझ्या मठात देऊया. देव, इतके उपाय करूनही माझा दाह काही शांत झाला नाही. तो केवळ या 21 दुर्वांनी झाला. यापुढे जो कोणी भक्त मला या 21 दुर्वा राहील त्याला शास्त्रविधी, दाने, तपे इत्यादी केलेल्याचे पुण्य मिळेल. नारायण नारायण. देव, गणराज ज्याप्रमाणे मयुरावरती स्वार उगाले त्याचप्रमाणे निघून जाऊ दे. ठीक आहे. तुझा महिमा गाईन मी. सुखाची झाला अनुमाई
गणराया तुझे शब्द मला हे गाणं तुझी प्रेम रूपी माया मन दैवरून हे भक्ती भावन आले तुला भेटाया या विरंगणी धावून देवा गणराया आहे प्रेम तुझ्यावरती बाप्पा गणराया यावे दर्शन आम्हाला देवा गणराया आहे प्रेम तुझ्यावरती बाप्पा गणराया यावे दर्शन आम्हाला देवा गणराया आहे प्रेम तुझ्यावरती बाप्पा गणराया गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभारंभ तो निर्गुणांचा नमो शारदे मूळ चतवार वाचा गमू पंत अनंत या राघवाचा रूपवान गोरपान रूपवान गोरपान माझा बाप्पा दिसे हो छान माझा बाप्पा दिसे हो छान नाचत छन छन बाळ गौराईचा नंद नाचत छन छन बाळ गौराईचा नंद
येईन